रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. होतो कोणाला कमरेचा त्रास असतो, गुडघ्याचा त्रास असतो, बस या त्रासातून त्या ठिकाणी सुटका व्हावी 5-10 मिनिटाचा विरंगुळा म्हणून भजन असतं बरं. पण माझे तरुण बांधव, खरं तर व्यसन करून नाचायला लावणारा डीजे, पण हरी कीर्तनात नाचायला व्यसन सोडवणारं, हरी कीर्तनात नाचायला लावून व्यसन सोडवणारं मात्र हरी कीर्तन आहे, ती कथा आहे. आणि माझे हे तरुण बांधव अतिशय उत्साहानं कथेमध्ये नृत्य करतात. तसं नाचण्याचे प्रकार असतात. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते का तुमच्याकडं? तुमचं गावगाडा काय आम्हाला माहिती नाही, पण हे चालूच राहतं गाव म्हटल्यावरती. पण निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते. तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नाचतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातात. लक्ष द्या बरं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं तिरस्काराचं की भक्तीचं? बोलत चला. तिरस्काराचं की भक्तीचं? तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नृत्य करतात, ते नाचणं मस्तीचं की भक्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणून नाचायचंच असेल तर कथा कीर्तनात नाचावं. इतरत्र नाचलं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि इथं काय वयाची मर्यादा नाही. अरे इथं वृद्ध होती तरुणे रे, पण हे बरेच वयस्कर अशा आजूबाजूला उभं राहतात. खरं तर तुम्ही सुद्धा आनंद घेतला पाहिजे. ही काय संधी पुन्हा आहे. त्यामुळे असं उभं नाही राहायचं. याचं त्याचं बघायला थोडी आलो आपण. आपल्यालाही जमेल तसा ठुमका लावायचा, आपण सुद्धा जमेल तसं पाया हलवायचे. काही इथं धांगड धिंगा थोडी नाचायचंय. ते उत्साहानं नाचून आनंद घेतात आणि तुम्ही त्यांना बघत बसता. बघायचं तर आपण युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा पाहणार आहे. आज इथं आपलं माऊली सोहळा चॅनल आहे आणि खरं तर ते दादाश्री होते शूटिंग करण्यासाठी, पण आवाज साऊंड खरं तर तिकडून आवाज न घेतल्यामुळं क्लिअर तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळाली नसती कथा. आणि म्हणून तुम्हाला आपली ही कथा पुनश्च कधी जर वाटलं, आरतीताईंची भागवत कथा आपल्या कोळगाव गावामध्ये झाली होती, आपण ती कथा पाहावी, तर खरं तर आमचे यूट्यूब चॅनलवाले दादाश्री परभणीवरून आले. आज एक तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर
तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो बाणा पुण्य म्हणा मुरली वाजवितो बाणा पुण्य म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा बाणा रे तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले म्हणा बाणा रे तुझ्यासाठी आले म्हणा तुझी मस्करी श्री हरी प्रीत काना तुझी रे नाही बरी प्रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिसली माझी भांगडी 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 बाई ग पिसली माझी तुझी मस्करी श्री हरी तुझी तुझी मस्करी श्री हरी प्रीत काना तुझी रे नाही बरी प्रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिसली माझी भांगडी 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 बाई ग पिसली माझी भांगडी 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 माझ्या भावाला तू भावाला तुझी आहे माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला तुझी आहे माझ्या गावाला सगळ्या देवी माझ्या भावाला तू भावाला तुझी आहे माझ्या गावाला